नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये 15 ऑगस्टपर्यंत हप्ते वितरण होणं अपेक्षित होतं, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता अजून वितरित झाले नाही आहे. आत्ता हा सध्याच्या घडीला आमचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल याचीच उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लागलेली आहे. आणि साधारणतः इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये 15 तारीख उजळून गेलेली आहे, तरी देखील लाडक्या बहिणींना त्यांना जुलै महिन्याचा सन्मान निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर मागील काही दिवस सुट्टीचे होते, त्या कारणांमुळे लाभ आला नव्हता. तर आजचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, वर्किंगचा सोमवारचा दिवस आहे. आज साधारणतः हप्ते वितरण होण्याची दाट शक्यता आहे. तर याच्यामध्ये DBT कधी ॲक्टिव्ह होते या संदर्भात निश्चित अशी वेळ सांगू शकत नाही आहे. तरी पण जर सकाळी DBT ॲक्टिव्ह होत असेल तर 10-10:30च्या आसपास सकाळची ॲक्टिवेट होते, अन्यथा दुपारी 3च्या नंतर आहे DBT मार्फत लाभ आहे तो वितरित केला जातो. त्यामुळे साधारणतः आज शक्यता दाट आहे. आज देखील आपल्याला प्रतीक्षा करायची आहे. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर आज आपण माहिती देणार आहोत. तर 2 हप्ते मिळणे संदर्भात अजून संभ्रम कायम आहे, कारण का शासनामार्फत अजून कुठल्याही प्रकारची स्पष्टता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी 2 हप्ते जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते देणार अशा प्रकारची बातमी तर येत आहे, परंतु शासनामार्फत अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे. त्यातला एक हप्ता म्हणजे जुलैचा तो येणार, कारण का त्याची कन्फर्मेशन किंवा त्याचा GR असेल किंवा तशी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे साधारणतः DBTकडे निधी वळवण्यात आलेला आहे. आता फक्त हप्ते वितरण होणं बाकी आहे. साधारणतः आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीने आजचा दिवस प्रतीक्षा करायची. आज कुठल्याही वेळी हप्ते वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. साधारणतः हप्ते जे आहेत तर महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे कागदपत्र फेर तपासणी झालेली आहे, eKYCची अट महत्त्वाची आहे. तर या सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो जुलै महिन्याचा येणार आहे. याचबरोबर अपात्र लाडक्या बहिणींना eKYC संदर्भात कुठलीच अपडेट नाही आहे. महासारथी पोर्टलमार्फत सुरू करण्यात आलेली eKYC अधिकृत नाही आहे किंवा शासनाने या संदर्भात निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कुठल्याही प्रकारची KYC किंवा माहिती शेअर करू नये. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची आज प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आपण देखील या संदर्भात अपडेट देतच आहोत. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाला उशीर झालेला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर 1500 रुपयांचा सन्मान निधी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मागील काही दिवसांमध्ये सुट्टी असल्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत लाभ वितरित झाले नाही आहे. शासकीय कामकाज पूर्णपणे बंद असल्यामुळे हप्ते वितरण झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया आहे. अगदी व्यवस्थितरित्या कागदपत्र पडताळणी केली जात आहे आणि त्यानंतरच लाभ वितरण आहे तो केला जात आहे. तर याच्यामुळे हप्ते वितरणासाठी उशीर होत आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.